सकाळी नीट उठून शेतामध्ये, बाकी काय घेणं त्यांना नाही. हॉटेल तर सध्या पावसामुळे बंद केलेलं आहे. वाळूचा स्टॉक होता भरून गेलाय मस्तपैकी देव. आलोय शेतामध्ये, बघू इकडचं काय नियोजन आहे काय नाही. शेतामध्ये येऊन बघितलं तर मस्तपैकी ऊसाला पाणी बिणी चालू होतं. बघू आता पुढं काय काय. घरच्यांनी तर पाठवलंय. पप्पा असे पण पंढरपूरच्या वारीला गेले, त्याच्यामुळे ड्युटी आपल्यावरती आलेली आता. भरणं अशा प्रकारे चांगलं भरलेलं दिसतंय. आता बघू. काटाला तळलाय बाईने गेलाय. ऊसाची पानं असले कापते तोंडाला. तिकडची सवय पडली उठून सुटून गाडीत बसायची. मग आता काय, आता येईल तर लागणारच. आपण कुठं मागं सरकवतोय. सोपं नाही. वावरामध्ये चक्कर मारताना बघितलं डोकरांनी तर हुरळं माजवलं होतं. भाडकवच्यांनी ऊस बीस राहून दळला होता. लय दिवसातून वावरामध्ये आलतो, 8-9 महिन्यानंतर. पुण्याला असल्यामुळं आपण काय वावराकडे जास्त काही येत नाही. तर मस्त ऊस बीस वाढलाय. बघू आता. इकडं पण नवीन लावलाय ऊस. घरचे चांगले शेतीच्या मागं लागलेत. आपण होतो तोवर कासल्याच उगत होत्या. सरकी पण मस्त वाटायला आता. बघू चक्कर मारून. भरणं तर आवरलंय. गंगे बघा आपली सरकी भारी वाटायली. लोकांच्या उगवून येतात मस्तपैकी. लवकरच कापूस यायचा अंदाज दिसतो याला. सरकी बिरकी मस्त भारी उगून आले. तर आता लवकरच कापूस येतोय वाटतंय. ते काय पाती दिसायले तिला. नेक्स्ट टाइम ते चक्करला कापूस दाखील. आता सरकीच पहा फक्त. ऊसाला आणि सरकीला पाणी चालू असल्यामुळं भरणं तर आवरलंय फायनली. गंगेची मोटर बंद करायला जायचंय, पण ही चालू करून द्यायची आपल्याला. ही चालू केली म्हणल्यास नंतर गंगेची बंद करायची आहे. बघू. सरकी इकडून वाटे, इकडून ऊस, मध्ये आंबा, खालून पण हाही मामन त्यांचं. बघू बाई. एक नवीन सुरुवात आहे. डुकरांच्या माईचं डोपार. कुठलं डुकरांनी कसला नाश केलाय बाबाई. भोसडीची डुकरं मारणार यांना मी थायमीट टाकून. आता कसला ऊस यारला का आले वाटलं गेलं अरे मी. छे.